मी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकत्र सरकार होतं. एक वेळ राष्ट्रवादीचे आमदार जास्त निवडून आले 2004ला. तरी देखील नेते आदरणीय पवार साहेबांनी निर्णय घेतला की आपण मुख्यमंत्री पद न घेता आपण काँग्रेस होतो. हा राष्ट्रवादीने मनाचा मोठेपणा दाखवला. तेव्हाही विलासराव मुख्यमंत्री झाले आणि त्यांचा स्वभाव मला माहिती आहे, त्यांचं काम मला माहिती आहे. देशमुख साहेबांचं महाराष्ट्रासाठीचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही आणि त्याच्यामुळे कुणी असं पुसून टाकू शकत नाही. अरे आपली मराठी संस्कृती आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा आपल्याला मिळाला, वसंतदादांचा वारसा मिळाला, पवार साहेबांची आपल्याला शिकवण आहे. उगीच गेलेल्या व्यक्तीच्या बद्दल एक आदराने बोला तुम्हाला काय पैसे भरतात. इथं यायचं त्यांच्याच भागातल्या सुपुत्राच्या बद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करायचं, हा महाराष्ट्र कदापि पण सहन करणार नाही. आपण सर्वांचा आदर करतो, वडीलधाऱ्यांचा आदर करतो. त्यांचा काळ होता तो काळ आपण बघितला. आता वेगळा काळ, आता प्रत्येकाचा काळ. तुम्ही बघितलं युगापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पण काळ होता, छत्रपती संभाजी महाराजांचा पण काळ होता. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पुण्यश्लोक कायदेशीर होळकर असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, रमाई माता असतील, मौलाना आझाद असतील, शाही अण्णाभाऊ साठे असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, अनेकांची आपल्याला नावं घेता येतील. यांनी आपल्याला दिशा देण्याचं काम केलं, सर्व समाजाला एकसंघ ठेवण्याचं काम केलं. जातीमध्ये तणाव निर्माण होऊन दिला नाही. ती आपल्या वडीलधाऱ्यांची शिकवण नाही. आपण आपली भूमिका मांडू, ते त्यांची भूमिका मांडतील. शेवटी जनता जनार्दन यांच्याकरता ज्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, त्या संविधानाचा आदर करू. जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान हे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं आहे आणि त्याचबरोबर मताचा हक्क पण आपल्याला दिला.